9 मंथ आणि 8-9 तासांची ट्रॅव्हलिंगची खटाटोप. तर लास्ट मोमेंटला एवढं रिस्क घेऊन कुठे निघालो आम्ही, तर ते तुम्हाला पुढे कळेलच. तर आम्ही अंघोळ, चहा, घरातलं सगळं आवरून देवाचा आशीर्वाद घेऊन पहाटे 5लाच घराबाहेर पडलो. सामान भरपूर असल्याने रात्रीच बऱ्याचशा बॅग पॅक करून गाडीत ठेवल्या. बाकी उरलेल्या सकाळी ठेवल्या. सकाळी लवकर निघाल्याने पुण्याची ट्रॅफिक कुठे लागलीच नाही, पण प्रचंड थंडी आणि धुक्याचा मात्र सामना करावा लागला. मग एका हॉटेलला थांबून आमच्या आवडीचा ब्रेकफास्ट केला. कोवळ्या उन्हात थोडा वॉक करून परत ट्रॅव्हलिंग स्टार्ट केली. तर आमची ही एवढी खटाटोप चालली होती माहेरी जाण्यासाठी, माहेरचे प्रेम सुख एन्जॉय करण्यासाठी. तर आम्ही आमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून प्रॉपर मेडिसिन घेऊनच आमची जर्नी स्टार्ट केली होती. तर मी निघाली होती डिलिव्हरीला जाण्यासाठी. आईवडिलांची इच्छा असल्याने डिलिव्हरी माहेरीच करायची ठरवलं होतं. आपल्या घरी कितीही सुख आराम असला तरी प्रत्येक माहेरवाशींना माहेर जाण्याची एक वेगळीच ओढ असते. माझ्यापेक्षा श्रीजय खूप एक्सायटेड होता आजोळी जाण्यासाठी. त्याला कित्येक महिन्यापासून ओढ लागली होती आजोळी येण्यासाठी. तेवढीच ओढ मलाही होती, कारण कित्येक महिन्यापासून मी देखील माहेरी आले नव्हती. मग दरमजल करत आम्ही माझं माहेर गाठलं. आजी बाबा झाल्यावर आपल्या मुलांची नातवांची वाट बघण्यासाठी त्यांचे डोळे आसुरलेले असतात. नंतर चहा पाणी घेऊन आम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय करून श्रीकांत आणि श्रीजय यांनी त्यांचं माहेर गाठलं.